पहिल्यांदा एवढी प्राजक्ताची फुले आपल्याकडे एवढी आलीत पहिल्यांदाच. नाही तर एक, नाही तर दोन, नाही तर तीन बास. एक ते 10 तारखेपर्यंत पावसाची दाट शक्यता असं मी काल ऐकलं होतं. आणि काल ह्या साईडला फार विजा कडकडाट होत्या, फार. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई देवळात जाऊन आलेली आहे. आता मी काय नाही, चोरट्यांची अफवा आहे असं म्हणतात, काय असेल ते असेल. आता गावामध्ये बायका म्हणत होत्या चोर वगैरे काही नाही आहे, तू काय येत नाही हरेपाटाला वगैरे. किती कडकडीत ऊन आहे बा, फार कडकडीत ऊन आहे. आता मी जरा गावात चालले मित्रांनो, उन्हामुळे बांधले, धुळीमुळे. आपली गाडी येते मागून, म्हटलं जरा असं चालते. ब्रुनो लागतो ना मागे, ब्रुनो मागे लागते म्हणून इथपर्यंत चालत आली पहा. आपली गाडी लागली यायला. ही आपली गाडी यायला लागली बघा, दिसते का? हे बघा इकडं आपली गाडी येते. मी म्हटलं हळूहळू चालते, ब्रुनो मागे लागतो आपला. काय ना, एखादं इंजेक्शन घेऊन येते. बरेच दिवस झाले, आज जाईन उद्या जाईन, कारण काम होतं तेव्हा पण दुखायचं, पण आता पण अंग दुखतं. म्हणजे जरासं फ्रेश होईन. परत नवरात्रीमध्ये गोळ्या औषधं काही घ्यायची नाहीत. तसं नाविलाजाने घ्यावं पण लागतं, एमर्जन्सी असेल. पण मी आता एक इंजेक्शन घेऊन येणार आहे, जरा मला बरं वाटेन असं, यासाठी आली आपली गाडी. चला. बाजरी खुडली, पण हे काढायला वेळ नाहीये काही लोकांना. बघा अशा बाजरी. पहा माझ्या गावचा रस्ता, त्या गावचं हायस्कूल आहे. पहा हायस्कूल. आपल्याला इथून खत घ्यायचंय, पेरणीसाठी खत घ्यायचंय आपल्याला इथून. हा रस्ता गेलेला आहे करमाळा. आता हे सगळं दिवाळीच्या नंतर मकर संक्रांतीपर्यंत आता हे सगळं पिवळं व्हायला लागले बरं का. गवताची कॅपॅसिटी संपायला लागलेली आहे, त्याचं आयुष्य संपायला लागलेलं आहे. आता नंतर सगळं उजाड होऊन जाईन एकदम असं. मित्रांनो, ह्याचं फुलं किती छान वाटतात बा. तर याचं पण मी एक रोप नेणार आहे. पण हे सगळी मोठी मोठीच झाडे आहेत याची. हे जवळेश्वराचं मंदिर आहे आणि काय अप्रतिम हे फुलाचं झाड आहे. आता हे रोप छोटं आहे की नाही मला घेऊन जायचे बरं का. आता बघू काय होतं ते. मोठी मोठी रोप आहेत. बी आहे का याचं. किती ऊन लागते, किती ऊन लागतं. उन्हाने एकदम हैराण परेशान असं. जरा पण उन्हात गेलं नुसतं असं अंग खाजवतं माझं लगेच. पहा फूल किती छान वाटते. एवढंच मोठं फूल आहे, आणखीन मोठं होईल. पण असं इथे लावायला तर मी चाप नाहीत ना माझ्याकडे, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये खोसलंय. आणखीन कळ्या पण लागलेत. ते पण बघा किती छान फूल आहे. असं वर येऊन इकडं वाकडं झालेलं आहे. आणि इकडे पण याच्यामध्ये हळूच डोकावते खाली. आणि बऱ्याच इकडे कळे आलेले आहेत. हे सगळे कळे आहेत. ह्या साईडला पण चांगले 3-4 फुलं आहेत. एवढी फुलं तोडली बघा. आता मी याला पाण्यात ठेवणार आहे, घरी मला छान वाटेल हे.
पहा उन्हाचं. ज्वारीची पेरणीसाठी रानं मोकळी झालेली. हे पहा मी अशी फुलं ठेवलेली आहेत. आता आपल्याला लांब होतो ना, आपण लांब यायचं होतं घेऊन, म्हणून ते चुरगळल्यासारखी झाली बघा जरा. झोप झाली. आल्यावर जेवण करून झोपले मित्रांनो. या सीताफळ खायला. आता सीताफळाचा सीझन आहे. त्या दिवशी आपण उतरवलेली दोन कस्टर्ड ॲपल खाल्ले. एक मोठा खाल्ला आणि एक छोटा खाल्ला. हे एवढे मोठे आहे. आता हे काय आपल्याला जाणार नाही. बघूनच मन भरतं. खूप छान, जास्त गोड. सगळीकडे ट्रॅक्टरचा आवाज येतोय. सगळीकडे पेरणी चालू आहे. आता इकडे ट्रॅक्टर चालू आहे समोर. आपली पण आता पेरणी करून घ्यायची आज. पहा आजच्या रांगोळी आणि पादुका. क्लायमेट पहा कसं एकदम ऑरेंज ऑरेंज सगळीकडे. फटाकडे वाजतात तिकडे. कोणा आमदाराला काय माहिती. पावर नाहीये घरामध्ये. चपात्या केल्या आणि आता ह्याची भाजी करणार आहे. आपल्या इकडे एक निघाला बघा. हे डाग पडलाय. किडकं वगैरे नाहीये, पण कापून बघणार आहे. एक निघला समोरच्या तिकडे इकडे. आणि मित्रांनो, स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत राहा. आणि मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आपापली. बाय बाय मित्रांनो. टेक केअर.